मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या ह्या समर्थ परिवारामध्ये तुमच्यासारखे हर हुनर आणि माझ्यावर प्रेम करणारे इतके चांगले लोक माझ्या आयुष्यात आले. तत्पूर्वी बरीचशी लोक जर तुमच्या ग्रुपमध्ये अजून जॉईन व्हायचे असतील तर लिंक नंबर 2 इथे आहे. 2 लिंक दिलेले आहेत ग्रुपवरती. ज्या लिंक मध्ये जास्त लोक झाले असतील आणि बाकीच्यांना जागा मिळत नसेल तर एका बाजूला राहुल ठोसर सर लीड करतायत, एका बाजूला मांडवगडे सर लीड करतायत. तर तुम्ही दोन्ही पैकी जिथे जागा मिळेल तिथे तुम्ही जॉईन करू शकता असं त्या लोकांना तुम्ही निरोप द्यावा. असो, आज भाग्याचा दिवस आहे. ऍक्च्युअली 2 ठिकाणी लिंक मी आता ओपन केलेली आहे आणि बघतोय तर एका ग्रुप मध्ये 100+ लोक आता झालेली आहेत, कारण तिकडे जागा फुल झाली आहे. आता दुसरी जी जागा आहे तिकडे पण जवळजवळ मला वाटतं 35-40 लोक काहीतरी झालेली आहेत आणि बघता बघता 200+ लोक आता दोन्हीकडे होणार आहेत. खर तर आजचा दिवस आपल्या सर्वांच्या हिताचा आणि आपल्या सर्वांना बरंच काही शिकवून जाणारा आणि आयुष्यामधल्या छोट्या 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 ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून या जीवनाला, या आयुष्याला एक परिपूर्णत्व प्राप्त करून देणारा दिवस आहे. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा शब्द इतका सुंदर शब्द आहे, म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ही एक परंपरा आहे. खर तर गुरु हे 2 शब्द आहेत, पण या 2 शब्दामध्ये जी ताकद आहे ही ताकद ब्रह्मांडात मावणार नाही इतकी मोठी ताकद आहे. मी याची छोटीशी फोड सांगतो तुम्हाला. गु आणि रु. गु या शब्दाचा अर्थ आहे अंधार. गु या शब्दाचा अर्थ आहे अंधार आणि रु या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, याला आपण गुरु असं म्हणतो, किंवा अज्ञानाकडून सुज्ञानाकडे घेऊन जाणारा, नाही का, त्याला आपण गुरु म्हणूया. तर आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी एक गुरु आहे. आपला जन्म झाला, जन्म झाल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये पहिलं पाऊल उचललं आईमुळे. पहिला शब्द आपण बोलायला सुरुवात केली आपल्या आईमुळे. पहिला घास खायला सुरुवात केली आईमुळे. पहिलं नातं कळलं ते आईमुळे. म्हणजे तुमच्या आयुष्याची सुरुवातच तुमच्या आईमुळे झाली. मग आपल्या आयुष्याचा प्रथम गुरु जो कोणी असेल ते म्हणजे तुमची आई आणि तुमचे वडील. बरोबर. त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही चालायला लागलात तर तुम्हाला कुठल्या तरी नर्सरीमध्ये, कुठल्या तरी बालवाडीच्या वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश देण्यात आला आणि मग समाजातल्या काही गोष्टींची ओळख व्हायला सुरुवात झाली. पहिल्या अक्षरांची ओळख व्हायला सुरुवात झाली. ते म्हणजे तुमचे शिक्षक, गुरुजन वर्ग. आणि मग शिक्षण घेत 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 तुम्ही बऱ्यापैकी मोठे झालात. आणि जेव्हा तुम्ही मोठे झालात त्याच काळामध्ये, तुमच्या तारुण्य अवस्थेमध्ये कुणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये एक आध्यात्मिक गुरु आला, ज्यांनी बरं वाईट, समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून द्यायला तुम्हाला सुरुवात केली आणि परमेश्वरांच्या सानिध्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचं कार्य केलं. ते तुमचे आध्यात्मिक गुरु. आणि त्यानंतर 4था टप्पा आहे तुमचे व्यावसायिक मार्गदर्शक गुरु. आज आपण जन्माला आलोय. जन्माला आल्यानंतर आई वडिलांनी आपल्याला बरंच काही ज्ञान दिलं. आपण शाळेपर्यंत गेलो, शाळा शिकलो, तिथून पुन्हा आपल्याला योग्य अयोग्यतेची ओळख आपल्या आध्यात्मिक गुरुनी करून दिली. पण 4था टप्पा जो आहे तो 4था टप्पा म्हणजे तुमच्या जन्मानंतर जे आयुष्य तुम्हाला जगायचंय त्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काम करायचंय ते काम कुठे, कसं आणि कधी केलं पाहिजे हे सांगणारे गुरु हे तुमचे व्यावसायिक गुरु आहेत, ज्यांच्यामुळे तुम्ही समर्थ सक्सेस लाईफ सारख्या एका सुंदर कंपनीचे तुम्ही एक कर्तृत्ववान
एक पार्टनर झाला. मित्रांनो, आज मी नेहमी सांगत असतो, 150 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आणि 850 कोटी लोकसंख्या असलेल्या या जगामध्ये आपण भाग्यवान आहोत की आपण समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचे पार्टनर आहोत. मग तो तुमचा कोणीतरी एक गुरु आहे, ज्यांनी पहिल्यांदा समर्थ सक्सेस लाईफ कंपनी या सिस्टमची तुम्हाला ओळख करून दिली. बरोबर ना? ती ओळख करून देणारा जो कोणी गुरु असेल, कदापि ती व्यक्ती अडाणी असू शकते, कदापि ती व्यक्ती स्वरूपाने काळी असू शकते, त्याची उंची कमी असू शकते, कदाचित त्या व्यक्तीचं लिखाण, त्या व्यक्तीचं सौंदर्य तुमच्यापेक्षाही कमी असू शकतं, किंवा मी असं म्हणेन की समाजामध्ये ती व्यक्ती एक गरीब व्यक्ती म्हणून जन्माला आलेली आहे, परंतु हे कधीच विसरू नका, ती व्यक्तीच तुमच्यासाठी तुम्हाला भाग्यवान ठरवणारी व्यक्ती आहे. मग ते तुमचे खरे गुरु आहेत, ज्यांनी तुम्हाला समर्थ सक्सेस सारखं मार्ग दाखवण्याचं कार्य केलं. गुरुचं महत्व काय असतं बघा. ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु नाही ना, त्याची अवस्था काय असते, आणि ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु असतो त्याची खरी अवस्था काय असते, याच्यासाठी मी एका सुंदर एका स्टोरीने ह्या प्रोग्रामची सुरुवात करणार आहे. ऐकायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना नक्कीच. यस सर, यस यस. तर बघा, गुरु असणं आणि गुरु नसणं. बरीच लोक गुरु कशाला लागतो, का गुरु करायचा, मला गुरुची गरजच नाहीये, मी खूप विद्वान आहे. नो 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 नो. गुरुची खूप गरज आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुची गरज आहे. एकदा काय झालं, एक गाय जंगलामध्ये गेली आणि ते जंगलामध्ये चरत असताना, फिरत असताना तिला एक वाघ दिसला आणि वाघाला पण गाय दिसली. दोघेही, आता गाय पुढे पळायला लागली जीवन वाचवण्यासाठी आणि वाघ पाठीमागे पळायला लागला तिला पकडण्या आणि खाण्यासाठी. दोघेही पळत होते, दोघेही पळत होते. पळता पळता असं झालं की पुढे एक तळ होतं आणि तळ्याच्या कडेला चिखल झालेलं होतं, बऱ्यापैकी गाळ झालेला होता. आता गाय जीव वाचवण्यासाठी, तिला गाळ चिखल काही कळालं नाही, ती पाण्याच्या दिशेने पळाली आणि पाण्यामध्ये जात असताना ती चिखलामध्ये जाऊन अडकली. पाठीमागनं वाघ तिला खाण्यासाठी आला आणि वाघही त्या चिखलामध्ये अडकला. आता दोघेही चिखलामध्ये अडकले. वाघ आणि गाय या दोघांमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 फुटाचा अंतर होता. दोघेही अडकले, दोघे एकमेकांकडे बघतायत, दोघे हालचाल करतायत. हालचाल केली की जितकी हालचाल करणार तितकं ते खाली खाली रुतत चाललेले. त्यावेळेला गाय त्या वाघाकडे मागे वळून बघते आणि शक्यतो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, खूप गरजेचं आहे. तर गाय वाघाकडे बघून हसली आणि वाघ म्हणाला की काय ग, तू का हसतेस, तुझा जीव धोक्यात आहे. तर ती म्हणाली, नाही तू वेडा आहेस. ती म्हणाली, का. बघ म्हणाले, तू मरणार आहेस. ती म्हणाली, वेडी का खुळी, मी तुला मारणार आहे. ती म्हणाली, नाही तू मला आता मारू नाही शकत, कारण तू इतका पक्का रुतलायस आता त्या चिखलामध्ये की आता तू त्या चिखलातनं कधीही बाहेर निघणार नाही. तो म्हणाला, अगं वेडे, पण तू पण फसलीस ना, तू कधी निघणार आहेस. तर त्या गायीने दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. त्या गायीने सांगितलं की नाही तू मरणार. तो म्हणाला, नाही मी मरू शकत नाही, मी जंगलाचा राजा आहे. तू जंगलाचा राजा आहेस, परंतु तुला गुरु नाही आणि मला मात्र गुरु आहे. मला वाचवायला कुणीतरी येणार आहे, माझा गुरु आहे जो मला वाचवायला येणार आहे. मग कोण आहे हा गुरु. तर शेतकरी, ज्यांनी मला पाळून ठेवलेला आहे, ज्यांच्या जीवावर मी आज जगते, राहते, वाचते, हे माझे गुरु आहेत. आणि ते येणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला या चिखल्यातनं बाहेर काढणार. पण तू हिंस्र आहेस, तू कुणाच्याही उपयोगाला पडणारा नाहीयेस, तू जंगलाचा राजा आहेस. पण तुझ्यामुळे सगळीकडे दहशत राहते, माझ्यामुळे दहशत राहत नाही, मी उपयोगी पडणारी आहे. तर मला वाचवायला कोणीतरी येणार, तुला
तुला कुणीही वाचवायला येणार नाही. अर्थ काय याचा? जी लोक स्वतःला मोठी समजतात, जी लोक स्वतःला ताकदवर समजतात, जी लोक स्वतःला खूप काही माझ्याकडे आहे, माझ्यासारखा कुणीच नाही असं समजतात, त्या व्यक्तीला कुणीही गुरु नसतो. पण जी व्यक्ती दुसऱ्याला सरेंडर होते, जी व्यक्ती दुसऱ्याला समर्पित होते, त्या व्यक्तीला गुरु असतो. कारण त्यामध्ये समर्पण ही एक भावना असते. आपल्याला त्या गायीसारखं समर्पित व्हायचंय, त्या सिस्टमला आपल्याला समर्पित व्हायचंय. आपल्याला ज्या व्यक्तीने ह्या सिस्टम मध्ये आणलेलं आहे त्या व्यक्तीला. कारण आपल्याला खूप मोठं व्हायचंय, आपल्याला खूप मोठं व्हायचंय. आपल्यामधल्या कमी आपल्याला काढायच्या आहेत. तर मित्रांनो, आजचा जो दिवस आहे हा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. का गुरुपौर्णिमा साजरी केली जाते? आपण म्हणतो नेहमी 4 वेद, काही शास्त्र, 18 पुराण आणि आपल्या हिंदू समाजामध्ये ज्या ग्रंथाला हिंदू समाजाचं मानग्रंथ मानलं जातं किंवा आपलं मानग्रंथ म्हणून ज्या भगवद्गीतेकडे आपण बघतो, ती भगवद्गीता, महाभारत ज्या व्यास मुनींनी लिहिलं, त्या व्यास मुनींचा जन्मदिवस म्हणून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. 4 वेद मुखोद्गत असणारी व्यक्ती, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्यांनी लिहिले, महाभारत ज्यांनी लिहून काढलं, अशा व्यासांचा जन्मदिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. एवढंच नाही, गौतम बुद्धांनी समाज उपदेश पहिल्यांदा जेव्हा केलं होतं, तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. आषाढी व्यास पौर्णिमा असं याला म्हटलं जातं. एवढंच नाही, जैन धर्मगुरु महावीर यांनी जी दीक्षा घेतली गौतमजींकडून, तो दिवस म्हणजे ही गुरुपौर्णिमा आहे. किती महत्वाचा दिवस आहे. मग हा दिवस विसरून चालणार नाही. प्रत्येक शिष्यांनी आपल्या गुरुचं पदस्पर्श करून आज पूजा करणं, त्यांचे पाय धुवून, त्यांना ओवाळून, त्यांना सन्मानाने आज गुरु दक्षिणा, गुरु भेट देणं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. इतका महत्वाचा दिवस आहे. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांना आज ओवाळलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित केलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये, समाजामध्ये जिथे जिथे तुमचे आध्यात्मिक स्पिरिच्युअल गुरु आहेत, जिथे जिथे तुमचे व्यावसायिक गुरु आहेत, त्या सर्व गुरूंचा आज तुम्ही सन्मान केला पाहिजे. हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा खूप महत्वाचं आहे. मग बऱ्याचशा मंडळींना असं वाटतं की सर बघा, आपण समर्थ सक्सेस मध्ये जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ना असे भेद तयार होतात. थोड्या दिवसानंतर पहिल्यांदा जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना तो गुरु हवावासा वाटतो. ज्या माणसाने तुम्हाला या सिस्टम मध्ये आणलं तो म्हणजे तुमचा अपलाईन. अपलाईन म्हणजे गुरु. तो तुम्हाला खूप प्रिय असतो. त्याने तुम्हाला प्लॅन दिलेलं असतं, त्याने तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती दिलेली असते, त्याने तुम्हाला सिस्टम बद्दल माहिती दिलेली असते, त्याने तुम्हाला बरंच काही एज्युकेट केलेलं असतं. आणि हे सगळं तुम्हाला त्यावेळेला सगळं हवं असं वाटायला लागतं. पण काही काळानंतर तुम्ही त्यांचा तिरस्कार करता, त्यांच्याबद्दल तुम्ही मार्केटमध्ये निगेटिव्ह बोलता, त्यांचं कमीपणा दाखवायला सुरुवात करता, त्यांना तुच्छ लेखायला सुरुवात करता. आणि मग जिथे तुमच्या बिझनेसचा ग्रोथ व्हायला पाहिजे तिथेच आपण निगेटिव्ह 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 एनर्जीकडे जायला लागतो. कधीतरी तुम्ही वैष्णव देवीला जावा, कधी तुम्ही केदारनाथ बद्रीनाथला जावा, म्हणजे जिथे तुम्हाला
तुम्हाला चालायचंय, जिथे तुम्हाला डोंगर चढायचंय, चढ चढायचंय तुम्हाला, अशा ठिकाणी मित्रांनो, आपण वैष्णवीला गेलो ना, वैष्णव देवीला, तर इकडून जाताना आपल्याकडे एक भल्ली मोठी बॅग असते. केदारनाथला जाताना आपल्याकडे भल्ली मोठी एक बॅग असते आणि त्या बॅगेमध्ये आपले 8 दिवसाचे, 10 दिवसाचे, 15 दिवसाचे सगळे वस्त्र असतात. आपल्याकडे खाण्याचं काही साहित्य असतं, आपल्याकडे हांतरून पांघरून असतं आणि त्याचं साधारण 15 ते 20 किलो वजनाची ती एक बॅग असते. आणि तिथे गेल्यानंतर पायथ्याशी काही धर्मशाळा असतात, काही हॉटेल्स असतात, काही थांबण्याचे ठिकाण असतात. तिथे जाऊन आपण रूम चेक इन करतो. त्या रूम मध्ये आपण प्रवेश करतो. तिथे आपण स्नान वगैरे करून फ्रेश वगैरे झाल्यानंतर आपण चढाई करायला सुरुवात करतो. ती चढाई 2 दिवसाची असते. जाऊन येऊन आपल्याला तिथे साधारणतः 2 दिवस लागतात. मग ही चढाई करत असताना इकडून नेलेली जी मोठीच्या मोठी बॅग असते ना आपली, आपण बॅग सोबत घेऊन जात नाही. 15 ते 20 किलोची बॅग आहे. एवढी बॅग आपण सोबत घेऊन जात नाही. आपण जी हॉटेल किंवा धर्मशाळा केलेली असते तिथे आपण ती बॅग ठेवतो आणि तिथून पुढे आपण आपल्याला उचलेल एवढंच एक पाण्याची बॉटल, अंगावर घ्यायला एखादी शॉल आणि 1 दिवसाचे ड्रेस, एवढ्याच वस्तू घेऊन आपण चढाई करायला सुरुवात करतो. कल्पना करा, 2 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण एवढं ओझं घेऊन जात नाही, कारण आपल्याला ते ओझं चढाई करायला त्रासदायक ठरू शकतं, ज्याच्यामुळे आपला प्रवास अडथळ्याचा होऊ शकतो. मग माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मला एक सांगा, आपल्या आयुष्यभराचा प्रवास आहे, आपल्या सक्सेसचा प्रवास आहे, आपल्या अचिव्हमेंटचा प्रवास आहे. एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये आपण किती निगेटिव्ह गोष्टींचं ओझं घेऊन चाललोय, किती निगेटिव्ह गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. बायको भांडली, निगेटिव्ह गोष्ट डोक्यात गेली. आपण रिवेंज करतो, बदला घ्यायच्या प्रयत्नात असतो. अपलाईन काय बोलून गेला, आपल्या डोक्यामध्ये ती निगेटिव्ह गोष्ट जाऊन बसलेली असते. आई वडील काय बोलून गेले, आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट बसलेली असते. आपल्या नातेवाईकांनी काय सांगितलं, ते एक निगेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये जाऊन बसलेलं असतं. म्हणजे अपलाईन, डाऊनलाईन, शेजारी पाजारी, समाज, ह्या प्रत्येक लोकांबद्दल आपल्या मनामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. आणि ह्या निगेटिव्ह गोष्टी त्या वेळेला तुम्ही सक्सेसचा प्रवास करायला लागता, त्यावेळेला तुम्हाला त्या सक्सेस पासून लांब ठेवायला कारणीभूत ठरतात. कारण चांगल्या गोष्टी मेंदूमध्ये ठेवायला किंवा मेंदूमध्ये जायला ती जागा शिल्लक नसते तुमच्याकडे. येते लक्षामध्ये? हे खूप महत्वाचं आहे. आपल्या डोक्यामधून सर्वात प्रथम त्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर काढून आजपासून आपल्याला एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची, फ्रेश व्हायचंय. आता आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार आहेत, ते सगळे विचार आपल्याला आपल्यापासून दूर काढायचे आणि कोरं करकरीत व्हायचंय, जेणेकरून आजपासून मला माझ्या स्वप्नांपर्यंत, मला माझ्या उंचीपर्यंत मला जायचंय, मला ते शिखर गाठायचंय, तर मला हे कुठलंही ओझं नकोय. काय तयार आहात तुम्ही सगळेजण? हो सर. तर आज आपण एका नव्या आयुष्याची सुरुवात करूया. समर्थ सक्सेस लाईफ बरोबर, डॉक्टर भारत राठोड आणि श्याम पैलवार टीम बरोबर आणि तुमचे सगळे गुरु महागुरु जे काही आहेत, जे तुमचे टॉप लीडर आहेत, त्या सर्व टॉप लीडर बरोबर, जसे बापू चिंचकर सर असतील, सुभाष वाघ सर असतील, धरमसिंग पवार सर असतील, मांडवगडे सर असतील, इकडे राम झोडके सर असतील, नाही का, म्हणजे जे जे तुमचे टॉप लीडर आहेत, डॉक्टर विजय राठोड सर असतील, हे मच्छिंद्र कदम सर आहेत, तुमचे जे टॉप लीडर आहेत, कोटकर सर आहेत, हे सगळे जे तुमचे मेन टॉप लीडर आहेत, त्या सर्व लीडर लोकांसोबत आपल्याला खूप उंचीपर्यंत जायचंय. ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यामध्ये ते दिवे लावलेल्या, त्या लोकांबरोबर यांचं बोट धरून आपल्याला आपल्या उंचीपर्यंत, आपल्या स्वप्नांपर्यंत जायचंय. तर तुम्हाला आधी
या मेंदूमध्ये असलेला कचरा सगळा बाहेर काढला पाहिजे. गुरुचं स्थान काय असतं, गुरुचं महत्व काय असतं? मित्रांनो, म्हटलं असं जातं की ज्या देवाला तुम्ही कधी पाहिलंच नाही, ज्या आज आपण सगळेजण मंदिरात जातो, दर्शन घेतो, कोणी बालाजीला जातं, कोणी साईबाबाला जातं, कोणी पंढरपूरला जातं, कोणी म्हणजे वेगवेगळ्या देवांच्या मंदिरामध्ये आपण लोक जातो आपण सगळेजण, बरोबर ना? ह्या सगळ्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कधीही तुम्हाला तुमचा देव दिसलेला नाही. आज बापू चिंचकर जवळजवळ 16-17 दिवसाच्या पायी वारीला गेलेले आहेत आणि पायी वारीला जाऊन त्या दिंडीमध्ये जाऊन ते पंढरपूर करून आलेले. पण पांडुरंग त्या मंदिरामध्ये त्यांना असा म्हणाला का, ये वत्सा, एवढे दिवस चालवून आलायस, मी तुझ्या आयुष्याचं कल्याण करतो. ही शुद्ध आणि सात्विक भावना आहे. त्या भावनेने ती लोक तिथेपर्यंत पोहोचतात, मंदिरापर्यंत. कारण आपण सगळेजण त्या मंदिराकडे पॉझिटिव्ह एनर्जीने बघतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला बरं का वाटतं? त्याचं कारण असं आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं त्या मंदिराकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा देव, माझा देव, माझा पांडुरंग, माझा साईबाबा, माझा गजानन महाराज, माझे बालाजी, आपण त्यांच्याकडे माझं 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 म्हणून बघतो. आणि माझं म्हणून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला तुमच्या त्या माझेपणामुळे, ओके, म्हणजे तिथे मी नाहीये, माझं, ओके, त्या अस्तित्वाने तिथे सगळ्या समाजाची, सगळ्या भारतीयांची एनर्जी एकवटते आणि सर्वांची एनर्जी एकत्र येऊन तिथे एक एनर्जीचं स्वरूप तयार होतं. तुम्ही 4 दिवस घराच्या बाहेर जाता, टीमवर जाता, फील्डवर जाता आणि 4-5 दिवसानंतर तुम्ही म्हणता मला घरी गेलं पाहिजे. कोणाचं घर? माझं घर. बायको म्हणते माझं घर, मुलगा म्हणतो माझं घर, आई म्हणते माझं घर, वडील म्हणतात माझं घर. संपूर्ण संसारातली प्रत्येक व्यक्ती त्या घराला माझं घर म्हणते. त्या घरात आपल्याला का करमतं? ज्या मुलीचं लग्न झालं, लग्न होण्याच्या आधी वडिलांच्या घरानं ती माझं घर म्हणत होती आणि एकदा लग्न झालं, 18-20 वर्षाची ती झाली, तिचं लग्न करून दिलं, ती नवऱ्याच्या घरी गेली, त्यानंतर त्या नवऱ्याच्या घराला माझं घर म्हणायला लागते. पण मित्रांनो, त्या घरामध्ये, सासरामध्ये ती 5 वर्ष राहिल्यानंतर ती जेव्हा माहेराला जाते, जास्तीत जास्त 4 दिवस, 8 दिवस, 2 दिवस ती माहेरात राहू शकते. आणि त्यानंतर ज्या घरामध्ये तिचा जन्म झाला होता त्याच घरामध्ये ती आपल्या आईला म्हणते की मला माझ्या घरी जायला पाहिजे. बरोबर ना? माझं घर. आणि मग त्या घरामध्ये आपल्याला का करमतं? त्या घरामध्ये आपल्याला एनर्जी जास्त का वाटते? याचं कारण आहे ते घर माझं आहे. समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, तुमच्या अचिव्हमेंट पर्यंत, तुमच्या गोल पर्यंत तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला माझी कंपनी, समर्थ सक्सेस लाईफ ही माझी कंपनी, सक्सेस आर्थो हे माझं प्रोडक्ट, हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तयार होणार नाही, ही भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या सिस्टम मध्ये सक्सेस पर्यंत जाऊ शकत नाही. समजतंय? त्याचबरोबर ज्या अपलाईन बरोबर तुम्ही काम करताय त्या अपलाईन बद्दल तुमच्या मनामध्ये हे समर्पण, ही समर्पित भावना निर्माण झाली पाहिजे. माझे अपलाईन, माझे गुरु, माझे मार्गदर्शक, या भावनेने तुम्हाला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे. जर तुम्ही ह्या भावनेने त्यांच्या बरोबर राहिलात तर त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोल पर्यंत तुम्ही जाऊ शकता. माझं ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे. मध्यंतरी मी एक सुंदर उदाहरण दिलं होतं, मी एकदा रिपीट करतो. एक व्यक्ती रोज सकाळी, खूप महत्वाचं आहे, ज्यांनी ऐकलंय त्यांच्यासाठी पण आणि ज्यांनी नाही ऐकलं त्यांच्यासाठी पण, खूप सुंदर उदाहरण देणार आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. एक व्यक्ती रोज सकाळी 4:30 वाजता लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची, देवाची आराधना करायची, तिथे जाऊन मेडिटेशन करायचंय. त्यांच्या बालपणापासून तर तारुण्यापर्यंत त्यांनी रोज त्या मंदिरामध्ये जवळजवळ 20-25 वर्ष रोज जाऊन पूजा केली. त्यांना खूप समाधान मिळायचं.
पण एके दिवशी एका चोराने ते बघितलं की ही जी व्यक्ती आहे या मंदिरामध्ये जाणारी ही राजघराण्यातली व्यक्ती दिसते. त्यांच्या अंगावरती छान दाग दागिने पण आहेत. ही व्यक्ती सुज्ञ दिसते पण भोळी आहे. या व्यक्तीला आपण त्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन आपण लुटू शकतो. आणि या भावनेने एक चोर भगवे वस्त्र धारण करून या व्यक्तीच्या आधीच जाऊन मंदिरामध्ये बसला. आणि गंमत अशी झाली, जी व्यक्ती रोज मंदिरामध्ये पूजेला जात होती ती असं मस्त नटून थटून आवरून दाग दागिने परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश केला. त्याने प्रवेश केल्यानंतर पूजा अर्चा सगळी संपन्न झाली आणि आता निघताना त्या चोराने त्याला सांगितलं की ज्यांनी भगवे वस्त्र धारण करून एका पुजाऱ्याचं रूप धारण केलेलं होतं, एका साधूचं रूप धारण केलेलं होतं, त्याने सांगितलं की अरे भक्ता कुठे निघाला, तू गेले कित्येक वर्ष देवाची पूजा करतोय, तुला परमेश्वर आज प्राप्त झालाय, पण मित्रा तुला एका गुरुची गरज आहे. तुला देव प्रसन्न झालाय, तुला आई वडील चांगले मिळाले, चांगल्या कुळामध्ये चांगल्या घरामध्ये तुझा जन्म झालाय, तुला सगळं काही पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मिळालंय, पण तुझ्या आयुष्यात एकच कमी आहे, ती म्हणजे गुरुची. आणि तुला एका सात्विक गुरुची गरज आहे. तू गुरु केलं पाहिजे. त्याने विचार केला की खरंच माझ्या वडिलांना गुरु आहे, माझ्या आईला गुरु आहे, पण मला गुरु नाहीये. आपण गुरु केलं पाहिजे. मग त्यांनी त्या साधूला सांगितलं की मला दीक्षा द्या आणि तुम्हीच माझे गुरु बना. तो म्हणाला हरकत नाही, मी तुम्हाला आज दीक्षा देणार, पण दीक्षा घेण्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर जंगलामध्ये यावं लागेल, तिथे तपश्चर्या करावी लागेल, 4 महिने 6 महिने तुम्हाला साधना करावी लागेल, तरच मी तुम्हाला शिष्यत्व देऊ शकतो. त्यांनी मान्य केलं आणि तसेच त्यांच्या बरोबर चालायला जंगलाकडे सुरुवात केली. जंगलामध्ये गेले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या गुरुने सांगितलं या झाडाला टेकून उभं राहायचं, मी तुम्हाला या झाडाला बांधून टाकणार आणि तुमचे सगळे जे काही परिधान केलेले दागदागिने आहेत ते सगळे काढून बाजूला ठेवायचे, कारण तुम्हाला दीक्षा घ्यायचे तर दागिने घालून साधना होऊ शकत नाही. त्यांनी दागिने काढून बाजूला ठेवले. गुरुनी सगळे दागिने एका पोटलीमध्ये भरले आणि सांगितलं मी पुढच्या त्या एका भुयारामध्ये एका गुहेमध्ये मी साधना करत बसणार आहे आणि तुझे दिवस पूर्ण झाल्यानंतर मी येईल आणि तुला सोडेल. तोपर्यंत खूप लोक या जंगलामधून जाता येता तुला बघतील, तुला सोडायचा प्रयत्न करतील, कुणालाही हात लावू द्यायचा नाही. तुझे आई वडील जरी आले तरी त्यांनाही सोडू द्यायचं नाही. झालं असं की 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, वडिलांना कळेना की आपल्या घरातली ही व्यक्ती जी राजपुत्र आहे ती गेले कुठे. आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. जंगलामध्ये ही व्यक्ती त्यांना सापडली. त्यांनी सोडायला सुरुवात केल्यानंतर त्या शिष्याने सांगितलं की बाबा तुम्ही मला हात लावायचा नाही. म्हणले का? म्हणले माझ्या गुरुनी मला बांधलंय, माझी साधना चालू आहे, मला दीक्षा घ्यायची आहे, माझे गुरु येऊन मला सोडतील, तुम्ही मला हात लावायचा नाही. वडील कंटाळे, वडील निघून गेले. मित्रांनो आता प्रश्न पडला खुद्द लक्ष्मी नारायणाला, जो माझा शिष्य आज 20-25 वर्ष रोज माझी पूजा करायचा, माझी आरती करायचा, माझी साधना करायचा, माझ्या मंदिरामध्ये घंटा निनाद करायचा, आज माझा शिष्य 15 दिवस झाले कुठे, माझी पूजा होत नाहीये, मंदिरात कोणीच नाहीये, सुटकाट पडलाय, माझा शिष्य कुठे असेल. तर त्यांनी नारदाला सांगितलं जा माझा शिष्य कुठे शोधून काढ. नारद मुनी फिरत फिरत बघितलं तर नारदाला ती व्यक्ती एका जंगलामध्ये सापडली. नारद आले, नारदाने सोडायला सुरुवात केली. ते म्हणले अजिबात हात लावायचा नाही. ते म्हणले का? तर म्हणले माझे गुरुनी मला बांधून ठेवलंय, त्यांनी मला दीक्षा देणार आहेत, तोपर्यंत तुम्ही मला हात लावायचा नाही. ते म्हणले कसले गुरु? गुरु बांधून ठेवत नाहीत, गुरु संकटामध्ये सोडण्यासाठी असतात. आणि तुझे असे कसे गुरु आहेत ज्यांनी तुला बांधून टाकलं? ते म्हणाले काही असो, पण माझे गुरु जोपर्यंत आज्ञा देत नाही तोपर्यंत मला कोणी सोडू शकत नाही, तुम्ही मला हात लावू नका. ते म्हणाले अगं तुझा गुरु जो कोणी आहे तो चोर आहे. ते म्हणाले असू दे, मला चालेल ते चोर, पण तुम्ही हात लावायचा नाही. नारद मुनी कंटाळले. परत ते देवाकडे गेले आणि भगवंताला सांगितलं भगवंता
तुमची शिष्य अशी साधी नाही, ते हात सुद्धा लावून देत नाहीत कोणाला. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना सोडू शकता. माझ्याच्याने हे काम शक्य नाही. आणि प्रत्यक्ष विष्णू भगवंत तिथे अवतरले. त्यांनी सोडायला सुरुवात केली आणि त्यांना पण हात लावून दिला. सांगितलं, जोपर्यंत माझे गुरु येत नाही तोपर्यंत मी कोणालाही हात लावू देणार नाही. ते म्हणले ते चोर आहेत. आता एका घरामध्ये डाका टाकणं चालू आहे, दरवाजा फोडणं चालू आहे, कपाट तोडणं चालू आहे, ते चोर आहे तो. ते म्हणले ते चोर असू द्या, मला चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 25 वर्ष मी सकाळ संध्याकाळ मंदिरात येऊन रोज पूजा करत होतो. एवढे वर्ष पूजा केल्यानंतरही तुम्ही मला दर्शन दिलं नाही. पण त्या माझ्या चोर गुरुनी मला या झाडाला बांधून टाकलं. त्या चोरामुळे का होईना, पण आज तुमचं दर्शन मला घडलं. ही गोष्ट साधी नाहीये माझ्यासाठी. तुम्हाला अर्थ कळलाच असेल मला काय म्हणायचं. तुमचे अपलाईन कोण आहे हे अजिबात महत्वाचं नाहीये. पण जे कोणी आहे ते अडाणी असू देत, ते जसे कसे आहेत, गरीब आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांच्याकडे 4 व्हीलर नाही, त्यांच्याकडे खूप चांगले कपडे नाही, त्यांना स्टेजवर जाऊन चांगलं बोलता येत नाही, त्यांना तुम्हाला ट्रेनिंग देता येत नाही, ओके, नो प्रॉब्लेम. पण त्या व्यक्तीमुळे तुम्ही समर्थ सक्सेस मध्ये आलात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी आहे. त्यामुळे त्यांचा स्वीकार केला पाहिजे, त्यांचा तिरस्कार नाही. आज गुरुपौर्णिमे दिवशी आपण सगळ्यांनी स्वतःशी प्रण करूया. आपण स्वतःशी ठाम राहूया की ज्यांनी कोणी मला ह्या सिस्टम मध्ये आणलेलं आहे ती व्यक्ती माझी गुरु आहे. आणि त्याच व्यक्ती बरोबर जोपर्यंत मी या नेटवर्क मार्केटिंग मध्ये आहे, जोपर्यंत मी समर्थ सक्सेस मध्ये आहे, तोपर्यंत मी त्यांच्याच बरोबर काम करणार. मी कोणाच्याही बुलबुलयाला, कोणाच्याही आमिषाला, कोणाच्याही याला बळी न पडता त्याच व्यक्ती बरोबर राहणार. मित्रांनो, मी तुम्हाला आज आश्वासन देतो, या गुरुपौर्णिमे दिवशी तुमच्या सर्वांचा एक अपलाईन म्हणून, तुमच्या सर्वांचा एक प्रिय मित्र म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की जे कोणी तुमचे अपलाईन आहेत ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या सक्सेस पर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेजण हे नक्कीच करणार. मी मध्यंतरी सुद्धा तुम्हा सर्वांना गुरु बद्दल एक उदाहरण दिलं होतं. मी पुन्हा एकदा छोटस ते उदाहरण रिपीट करतो, कारण बरीच मंडळी याच्यात नवीन असू शकते. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 150 कोटी लोक राहतात. कल्पना करा, 150 कोटी लोकांचा देश आहे माझा. मित्रांनो, 150 कोटी लोकांमधून काल झालेल्या वर्ल्ड कप मध्ये आपण जिंकलोय. आणि क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आपण जे जिंकलो, त्या क्रिकेट मध्ये त्या ग्राउंड वर खेळणारे ते 11 खेळाडू होते, बरोबर. 150 कोटी लोक आहेत. 150 कोटी लोकांमध्ये 11 लोक क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट खेळत होते. ते 11 लोक या 150 कोटी लोकांमधून निवडले गेले. याचा अर्थ त्यांचा गेम त्या 150 कोटी पेक्षा चांगला आहे. त्यांचा स्टॅमिना या 150 कोटी लोकांपेक्षा चांगला आहे. त्यांचा क्रिकेट कडे बघण्याचा दृष्टिकोन या 150 कोटी लोकांपेक्षा चांगला आहे. त्यांचं बॅटिंग, त्यांचं बॉलिंग, त्यांचं क्रिकेट मैदानावरचा परफॉर्मन्स हा 150 कोटी लोकांपेक्षा नक्कीच चांगला आहे. म्हणून त्यांची निवड झाली आहे. ह्या गोष्टीबद्दल मला वाटत नाही की आपल्या कोणालाही शंका असू शकते, बरोबर. आज जवळजवळ तुम्ही 200 लोक मला ऐकताय, त्यामध्ये एकही असा माणूस नाही त्यांना शंका असू शकते. तरी सुद्धा 150 कोटी लोकांमध्ये सगळ्यात ग्रेट लोकांची निवड या क्रिकेट विश्वामध्ये करून ठेवलेले हे 11 लोक परफॉर्मन्स करतायत. तरी सुद्धा रोज सकाळी उठल्यानंतर ग्राउंड वरती परफॉर्मन्स कसा करायचा,
स्टॅमिना कसा टिकून ठेवायचा, जास्तीत जास्त रन कसे मॅनेज करायचे, बॉलिंग कशी सुंदर करायची, बॅटिंग कशी सुंदर करायची, स्वतःची विकेट कशी टिकून ठेवायची आणि देशाला कसं जिंकून द्यायचं याचं गाईड करण्यासाठी प्रत्येक क्रिकेटरला एक गुरु आहे. हॅलो, येते लक्षामध्ये? प्रत्येक क्रिकेटर, प्रत्येक खेळाडूला एक गुरु आहे आणि त्या प्रत्येक खेळाडूच्या गुरूंचाही एक गुरु आहे जो त्या क्रिकेट मैदानामध्ये वर काचेच्या खिडकीवर म्हणजे काचेच्या एका रूम मध्ये त्याला बसवलेला आहे, ज्याच्या समोर मल्टिपल असे पीसी ओपन करून ठेवलेले आहेत आणि तो प्रत्येक खेळाडूंचा परफॉर्मन्स बघतोय आणि तो तिथे परफॉर्मन्स बघून या क्रिकेटरच्या गुरूंना तो गाईड करतोय की बघ सचिन तेंडुलकर हे चुकले का, विकेट गेली, बघ तिकडे त्या द्रविडनी कसा सिक्स मारलाय, तो सिक्स कोणत्या अँगलला जायला पाहिजे होता, थोडीशी ताकद लावली असती तो सिक्स गेला असता, बघा त्या विराटकडे त्यांचा पाय थोडासा मागे पाहिजे होता, बघा त्या धोनींकडे तिकडून बॉलिंग, तिकडून बॉलरने बॉल टाकल्यानंतर त्या बॉलरच्या स्पीडचा अंदाज यांना यायला हवा होता, ही कॅच होऊ शकली असती. त्यांना गाईड करणारा पण एक गुरु त्या काचेच्या रूम मध्ये बसलाय आणि तो वरून ह्यांना गाईड करतोय आणि ती लोक खाली जाऊन ह्या लोकांच्या दुरुस्ती करतायत. कल्पना करा, इथे सुद्धा अपलाईन आहे आणि अपलाईनला सुद्धा अपलाईन आहे. आपल्याला अपलाईनची गरज आहे का नाहीये? सर्वांना. त्यामुळे आपण आपल्या अपलाईनचं रिस्पेक्ट केलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं आज तुम्ही सगळे प्रामाणिकपणे स्वीकारणार आहात आपला अपलाईन जो आहे त्यांच्या बरोबर आपल्या आयुष्याच्या गोल पर्यंत जाण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी. ओके, ताड बसायचं आहे. पहिलं आपल्या मनामध्ये असलेली ही निगेटिव्हिटी जी आहे ती सगळी निगेटिव्हिटी आपल्याला बाहेर काढायची आहे. भावना मॅडम कोण आहेत? माईक बंद करा. तर आपल्याला सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. दुसरं, मी ज्या गोल्स कडे चाललेलो आहे, माझं जे स्वप्न आहे, मला समर्थ सक्सेस लाईफ मध्ये करोडो रुपये कमवायचे, मला समर्थ सक्सेस लाईफ मध्ये मला डायमंड बनायचंय, मला समर्थ सक्सेस लाईफ मध्ये करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना आजारातून मुक्त करायचंय, मला माझ्या सोबत आलेल्या लाखो लोकांचं आयुष्य 460 डिग्री मध्ये बदलायचंय आणि मला त्या लोकांना एक सुंदर भविष्य द्यायचंय. हे तुमचं स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नांपर्यंत आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सुंदर पद्धतीने एक मेडिटेशन केलं पाहिजे. आणि ह्या मेडिटेशन साठी तुम्ही सगळेजण तयार आहात असं मी ग्राह्य धरतो. जिथे कुठे बसलेले असाल तिथे ताठ बसा. डोळ्यावरती ज्यांच्या कोणाच्या चष्मा असेल त्याने तो रिमूव्ह करा. चष्मा काढून बाजूला ठेवा. कुठलंही ओझं तुमच्याकडे ठेवू नका. एकदम सायलेंट बसा. ज्याला मांडी घालून बसता येतं त्याने मांडी घाला. ज्याला सिद्धासनामध्ये बसता येतं एक मांडी घालायची, एक पाय वरती ठेवायचा आणि दोन्ही हात मुद्रा अवस्थेमध्ये बसायचं. त्याला शक्य आहे. ज्याला बसता येत नाही खाली त्याने खुर्चीत बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो श्वास आपल्या दोन्ही पायावर सोडतोय अशी कल्पना करा आणि दोन्ही पाय शिथिल करून घ्या. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. तो दीर्घ श्वास दोन्ही खांद्यापासून हातांच्या बोटापर्यंत सोडतोय. असं करून दोन्ही हात एकदम रिलॅक्स करून घ्या. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. डोक्यापासून पूर्ण शरीरावरनं तो आपण श्वास सोडतोय आणि पूर्ण शरीर एकाग्र करून घेतोय अशी कल्पना करा. आता तुम्हाला बाहेरचा कुठलाही आवाज येत नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये चाललेले सगळे विचार हे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह सगळे विचार तुम्ही बाहेर काढलेले. तुमच्या कानांना फक्त आणि फक्त मी जे बोलतोय तेच ऐकायला येत आहे. हवेचा आवाज येत नाहीये. तुम्हाला तुमच्या शेजारी चाललेल्या कुठल्याही मुंगीच्या पावलाचा पण आवाज येत नाहीये. इतकी बॉडी तुमची एकाग्र झालेली आहे.
आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत जायचंय. आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे. आपल्यावरती लाखो लोकांचं आयुष्य निर्भर आहे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये तुम्ही ज्या ज्या लोकांना मदत केलेली होती, ती लोक आज तुम्हाला चांगलं मानत नाही. त्या लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये खूप वाईट विचार आहेत. हे सगळे वाईट विचार आपण आता आपल्या डोक्यामधून बाहेर काढत आहोत. होऊ शकतं ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या आईने तुम्हाला कधी रागावलेला असेल, कधी भांडलेला असेल, कधी तुमच्यावर चिडली असेल. तुम्ही तिला एखादी गोष्ट मागितली पण तिला त्यावेळेला देता आलं नसेल, म्हणून त्या आईबद्दल तुमच्या मनामध्ये जो काही राग, द्वेष, मत्सर असेल तो आज आपण पूर्ण काढून टाकत आहोत. आणि मनोमन त्या आईची आज आपण क्षमा मागतोय, कारण आपल्या आयुष्यातली पहिली गुरु आपली आई आहे. तिच्या पायावर आपण आपलं डोकं ठेवलेलं आहे. आपल्या डोळ्यामधून खूप अश्रुधारा वाहत आहेत आणि त्या अश्रूमधून ती आई, त्या आईबद्दल असलेलं प्रेम, त्या आईबद्दल असलेला राग, त्या आईबद्दल असलेला द्वेष आपल्या त्या अश्रूमधून सगळं बाहेर पडतंय आणि फक्त तिच्याबद्दल असलेलं प्रेम आपल्या मनामध्ये साठवत चाललेलो. आई आपल्या डोक्यावर हात ठेवतीये, फील करा. आईचं हात आपल्या डोक्यावर आहे. ती आई आपल्याला माफ करतीये. त्या आईनं आपल्याला गळ्याला लावले, त्या आईनं आपल्याला आलिंगन दिलंय आणि ती आपल्याला मिठीत घेऊन तिच्या आनंदाश्रू मधून आपल्याला क्षमा करतीये आणि आपल्याला खूप आशीर्वचन देतीये की जा बाळा, तुझ्या आयुष्यामधल्या प्रत्येक स्वप्नांपर्यंत जाताना माझ्या आशीर्वादाची तुला गरज आहे. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. भरभरून दिलेल्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी ह्या आईचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. पुढे तुमच्या समोर तुमचे बाबा उभे आहेत. ज्या बापाने तुमच्यासाठी आयुष्यात खूप खस्ता खाल्लेल्या आहेत, ज्या बापाने तुमच्यासाठी उजवायलंय पाठीवरती, ज्या बापाने तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, त्या बापांना, त्या बाबांनी तुम्हाला कधीतरी एखादा शब्द वाकडा बोललेला, त्या बाबांकडून एखादा शब्द दुखावलेला, त्या बाबांकडून एखादा शब्द रागात गेलेला, त्या शब्दाला धरून आज तुम्ही बाबांसाठी नाराज आहात. ती पूर्ण नाराजी, तो पूर्ण राग आपल्याला आज काढून टाकायचा आहे. त्या बाबांच्या पायावर डोकं ठेवायचंय. त्या बाबांच्या दोन्ही पायाचे अंगठे पकडून आपण बाबांकडून माफी मागत आहोत. बाबा, मला क्षमा करा. यानंतर मी तुमचा कधी राग करणार नाही. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू पण येऊ शकतात. त्या बाबांच्या पायावर तुम्हाला नतमस्तक व्हायचंय. तुमच्या डोळ्यांचे बांध पूर्ण फोडून द्यायचे आणि त्या बाबांना मनपूर्वक त्या बाबांची माफी मागतोय आपण. सॉरी बाबा, माफ करा मला. माझ्याकडून कळत नकळत जी काही चूक झाली असेल, त्या चुकामुळे तुम्ही दुखावले गेले असाल. बाबा, माझ्याकडून तुम्हाला काही कमी पडलं असेल, तुमची मी सेवा करण्यात कुठे कमी पडलो असेल तर बाबा मला क्षमा करा. मला माझ्या आयुष्यातल्या माझ्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मित्रांनो, त्याच वेळी आपल्या पाठीवरती पाय ठेवून येणारे आपले भावंड, ते आपल्यापेक्षा मोठे असतील, आपल्यापेक्षा छोटे असतील, त्या भावंडांची आपण क्षमा मागतोय. भरपूर आपल्या आयुष्यामध्ये मित्र आहेत. त्या मित्रांनी आपल्या सोबत शाळेमधले मित्र असतील, तुमच्या आयुष्यातले मित्र असतील, तुमच्या व्यवसायातले मित्र असतील, कुठल्या तरी कारणाने ते आपल्याकडून दुखावले गेलेले आहेत. ज्या एखादा शब्द आपल्याकडून चुकून गेलेला आहे, त्या शब्दांमुळे ते दुखावले गेलेले असल्यामुळे ते आपल्याशी बोलत नाही, ते रुष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्यासाठीची एक निगेटिव्ह एनर्जी तयार झालेली आहे. ही सगळी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला काढण्यासाठी त्या मित्रांची आपण माफी मागत आहोत, त्या नातेवाईकांची आपण माफी मागत आहोत. या जगामध्ये माफ करणाऱ्यापेक्षा
माफी मागणारा जो आहे हा खूप ग्रेट असतो. तुम्हाला शरण जायचंय. 2 पावलं मागे गेल्यामुळे आपली हार होत नसते मित्रांनो. 2 पावलं मागे जाणं म्हणजे पुढची शर्यत जिंकण्यासाठी एक मोठी छलांग घेण्यासाठीची मोठी तयारी म्हणजे मागे जाणे आहे. काही बिघडत नाही. आपण त्यांची क्षमा मागितली, त्यांना मिठी मारली, त्यांना एक कॉल केला आणि त्यांची क्षमा मागून आपण आपल्या आयुष्याला एक सुंदर सुरुवात करत आहोत. वाव, किती ग्रेट फील होतंय. मन असं हलकं हलकस झाल्यासारखं वाटतंय. मनामध्ये आता एक सुंदर भावना निर्माण झालेली आहे. कुणाबद्दलही माझ्या मनात आता राग नाही, माझ्या मनात आता द्वेष नाही, माझ्या मनात आता कुठलाही मद मत्सर नाही. किती सुंदर भावना निर्माण झाली आहे. तुम्ही आणि तुमचा एक सवंगडी, तुमचा मोठा भाऊ असेल, तुमचा मोठा मित्र असेल, तुमचे आई वडील असतील, जो कोणी, त्याला घेऊन तुम्ही समुद्राच्या किनारी गेलेले आहात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती तुम्ही दोघेही खूप वेगाने धावताय. पकडापकडीचा खेळ तुम्ही दोघांशी खेळताय. तुमचा भाऊ पुढे पुढे पळत आहे. कल्पना करा, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, तुमचे आई असतील, वडील असतील, तुम्ही त्या समुद्रावरती स्वच्छंदपणे तुम्ही तिथे बागडताय. तुमचे ते मोठे जे कोणी आहेत ते पुढे पुढे पळतायत आणि तुम्ही त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पाठीमागे पळताय. पळत असताना तुमचा पाय त्या वाळूमध्ये रुतला आणि तुम्ही खाली पडलेले आहात. पडलेले असताना तुम्ही जोराने आवाज केला. तुमचा भाऊ पळत आला. तुमच्या भावाने, तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला अलगद उचललेलं आहे. आता ज्या वेळेला त्याने तुम्हाला त्या रेतीमधून बाहेर काढलं, त्या वाळूमधून बाहेर काढलं, त्यावेळेला तुमचा पाय जोरात ओढला गेला आणि तोच पाय तुमच्या भावाला लागला. तुम्ही त्या समुद्राच्या कडेवरती जाऊन इथं अक्षरामध्ये लिहिलंय, माझा भाऊ वाईट आहे. माझा भाऊ वाईट आहे, हे तुम्ही तिथं लिहिलेलं आहे. तो पुढे पळाला नसता तर मला लागलं नसतं, मला जखम झाली नसती, असं तुम्ही तिथे लिहिलंय. थोड्या वेळाने एक मोठी अशी लाट आली आणि जिथे तुम्ही लिहिलेलं होतं माझा भाऊ वाईट आहे, तिथे ती लाट आली आणि त्या लाटेने त्या वाळूवरनं पूर्ण तुम्ही लिहिलेलं मिटून ती लाट पुन्हा परत निघून गेलेली आहे. पुन्हा तुम्ही दोघे खेळायला लागलात. तुमच्या भावाने तुम्ही जे लिहिलं ते पाहिलेलं आहे, पण ते मिटलेलं आहे. त्या लाटेने ते मिटून टाकलेलं आहे. मित्रांनो, थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही खेळत असताना तुम्ही पाण्यामध्ये पोहत पोहत आतमध्ये जाताय आणि एका लाटेने तुम्हाला आतमध्ये ओढून नेलेलं आहे. आता तुमच्या जीवन मरणाचा खेळ चालू असताना तुमच्या भावाने त्या पाण्यामध्ये उडी मारलेली आहे आणि तुम्हाला त्या लाटेमधून बाहेर ओढून काढलं आणि तुमचा जीव वाचवलाय. त्यावेळेला त्या समुद्राच्या कडेला एक मोठी शिळा आहे. त्या शिळेवरती तुम्ही दगडाने कोरलंय, माझा भाऊ चांगला आहे. एका शिळेवरती तुम्ही दगडाने कोरलं की माझा भाऊ चांगला आहे. आणि त्यावेळेला तुमच्या भावाने तुम्हाला प्रश्न विचारला, ज्या वेळेला माझ्याकडून तुला वेदना झाल्या त्यावेळेला तू समुद्राच्या मातीवरती लिहिलं होतंस माझा भाऊ वाईट आहे, आणि ज्या वेळेला मी तुला वाचवलं त्यावेळेला दगडावरती कोरलं की माझा भाऊ चांगला आहे. असं का केलं असशील? त्यावेळेला त्या लहान्या भावाने मार्मिकपणे दिलेलं उत्तर म्हणजे तुम्ही दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे की जी वाईट गोष्ट होती
ती मला कायमस्वरूपी मिटवायची होती, म्हणून मी वाळूवर लिहिलं. आणि जी चांगली गोष्ट होती ती दगडावरती कोरली, कारण ती कायमस्वरूपी मला हृदयामध्ये जपायची होती. आपल्या आयुष्यामधल्या ह्या सगळ्या वाईट गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी मिटवायच्या आहेत. म्हणजे हे ओझं आपल्याला इथं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला आपल्या गोल पर्यंत पोहोचायचं आहे. या सुंदर पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही पुढे चालायला लागला. एक सुंदर जंगल आहे. त्या जंगलामधून प्रवास करत करत तुम्ही दोघंही छानपणे सुंदर त्या धरणाचा आवाज ऐकताय. फील करा. वाव, किती ग्रेट एनर्जी आहे. पुढे चाललाय. निसर्गरम्य वातावरण, हिरवी चादर पांघरलेलं ते डोंगर, मन हिलावून गेलेले, मन इतकं आनंदित झालंय, आल्हाद झालंय, असं वाटतंय की मी माझ्या आयुष्यात कधीच न पाहिलेलं हे सौंदर्य आज मला बघायला मिळतंय. आपण प्रवास करतोय, आपण चालतोय त्या हिरवळीमध्ये. हिरवगार गवत तुमच्या पायाला आल्हाद स्पर्श करतय. त्याच्यावरती पावसामध्ये पडलेले दवबिंदू तुमच्या पायाला स्पर्श करताय. थंडगार स्पर्श, आल्हाददायक वाटणार हे सुख, आणि तुम्ही पुढे चढ करताय. त्या डोंगरावरती तुमचं गोल आहे. ज्या गोल साठी, ज्या तुमच्या अचिव्हमेंट साठी तुम्ही चढण करताय, त्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे. ज्याला कोणाला डायमंड बनायचंय, ज्याला कोणाला आपल्या आयुष्यातल्या सर्वात उंच रँक पर्यंत जायचंय, हे सगळी मंडळी, आपण सगळेजण तिथून एक प्रवास करत आहोत. बघता बघता आपण मध्यापर्यंत चढलेलो आहोत. आपल्या स्टार टू स्टार, एक्झिक्युटिव्ह, सिल्वर, पर्ल, एक 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 पायरी आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. आपल्याला दिलेल्या वेळेच्या आत आपण ह्या सगळ्या अचिव्हमेंट करत चाललेलो आहोत. आपला सगळीकडे सन्मान केला जातोय. असंख्य लोक त्या प्रवासामध्ये, त्या चढणीमध्ये तुमच्या आजूबाजूला आहे. प्रत्येक जण अभिमानाने तुमच्याकडे बघत आहे. तुमच्याबद्दल कौतुकाचे 4 शब्द त्यांच्या तोंडातून ऐकताना तुमच्या कानाला आल्हाददायक वाटत आहे. पुढची चढ आहे मित्रांनो, पर्ल, एमरल्ड, गोल्ड, सर्व धातूंमधला ग्रेट धातू गोल्ड, आणि हा 3 लाखाचा रिवॉर्ड, ज्याच्यामुळे तुमची बरीच स्वप्न पूर्ण होत आहे. बघता बघता तुमची चढाई आता 75% झालेली आहे. तुम्ही प्लॅटिनम रिवॉर्ड पर्यंत पोहोचलेला आहात. प्रत्येक तुमच्या टीम मध्ये येणाऱ्या माणसाला तुम्ही सपोर्ट करताय. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही मीटिंग्स घेताय. प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही बीओपी घेताय. त्या बीओपी मध्ये प्रवेश करताना, त्या सेमिनार मध्ये प्रवेश करताना तुमच्या अंगावरती फुलांची उधळण होतीये. तुमच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय. प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे एक आदराने बघतोय. हाच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे, त्या भावनेने तुमच्याकडे ती व्यक्ती बघत आहे. ती व्यक्ती आशा लावून बसलीये. हीच व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गोल पर्यंत मला घेऊन जाणार आहे. मित्रांनो, बघता बघता आता आपण प्लॅटिनम पर्यंत पोहोचलोय. 4435 लोकांची टीम मी सज्ज केलेली आहे. जी लोक रात्रंदिवस मार्केटमध्ये माझ्यासाठी लढाई करतायत, रोज घराच्या बाहेर पळतायत. काय सुंदर वातावरण आहे. वाव, किती ग्रेट फील होतंय मला. पण
पण हे सगळं करत असताना मी माझ्या प्रत्येक लोकांच्या सुखादुखामध्ये मी प्रत्येकाला हात देतोय, कोणालाही मी घसरून देत नाहीये, कुणाचाही रिवार्ड मी अर्धवट होऊन देत नाहीये, कुणाच्याही मीटिंग सेमिनार मी टाळत नाहीये, प्रत्येकाच्या ग्राउंड पर्यंत जाऊन मी त्यांना सपोर्ट करतोय. किती सुंदर कल्पना आहे, कारण मला डायमंड बनायचंय. मित्रांनो, तुमची चढाई अशीच पुढे चालली. ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमच्या या प्रवासामध्ये तुम्ही 9435 आयडी करू सकाळी झोपेतनं उठून बघताय तर तुम्हाला एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेज मध्ये तुम्हाला एक सुंदर असं लिहून आलंय, वेलकम सो अँड सो. तुम्ही आज कंपनीचे सर्वात उत्कृष्ट व्यक्ती डायमंड झालेले आहात. तुम्हाला आता 15 लाख रुपयाचा रिवॉर्ड दिला जाणार आहे. तुमची आता 1000-5000 लोकांमध्ये मिरवणूक काढली जाणार आहे. मित्रांनो, सगळे लोक तुमच्या आजूबाजूला 4-5 हजार लोक आहेत. हे 4-5 हजार लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, तुमच्यासाठी शिट्ट्या वाजवत आहेत. एक सुंदर ब्लेझर तुमच्या अंगावर आहे, तुमच्या पायामध्ये जवळजवळ 20-25 हजाराचा सुंदर शूज आहे, तुमच्या अंगावरचा 40-50 हजाराचा ब्लेझर आहे, तुम्हाला एक सुंदर फेटा बांधलेला आहे आणि तुम्ही त्या 4-5 हजार लोकांमधून ढोल ताशा सनाईच्या आवाजामध्ये स्टेज कडे चाललेला आहात. लोकांनी तुम्हाला डोलीमध्ये घातलेलं आहे, खांद्यावरती तुमची डोली उचललेली आहे. सगळे लोक फुलांची उधळण करत आहेत आणि तुम्ही स्टेज कडे जात आहात. हजारो लोक तुमच्यासाठी शिट्ट्या वाजवत आहेत, तुमच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. सगळे लोक तुमचा जय जयकारचा नारा लावत आहेत. काय सुंदर वातावरण आहे. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या स्वप्नामध्ये, माझ्या कल्पनेमध्ये मी जे कधी विचार केला नव्हता ती गोष्ट आज तुमच्या बरोबर समर्थ सक्सेस लाईफ मध्ये घडत आहे. तुम्ही स्टेजवर गेलेले आहात. वाव, काय स्टेज, काय लाइटिंग आहे ही, काय सुंदर फिलिंग आहे हे. सगळे लोक उभे टाकलेले तुमच्या समोर आणि तुमचा सन्मान करण्यासाठी तुमच्या कंपनीचे लाडके सीएमडी माननीय सतीश इंगळे सर स्टेज कडे येताना तुम्हाला दिसत आहे. तुमचे ग्रेट अप्लाई, तुमचे अप्लाई, तुमचे गुरुवर्य हे सगळे स्टेज कडे येत आहे. तुमच्या सर्व ग्रेट अपलाईन लोकांनी स्टेजवर येऊन तुम्हाला शेक हँड करतायत, तुम्हाला छप्पी प्रेमाची एक मिठी मारतायत. वाव, काय सुंदर कल्पना आहे. मित्रांनो, तुमचा परिवार तिथं आलेला आहे, तुमचे आई वडील स्टेजवर आलेले आहे, तुमची पत्नी तुमच्या बाजूला उभी आहे, तुमची मुलं तुमच्या बाजूला उभे आहेत. कल्पना करा, त्या सर्वांमध्ये तुमच्या गळ्यामध्ये गुलाब पुष्प असा एक मोठा हार टाकला जातोय. तुमच्या पत्नीच्या, तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या मुलाबाळांच्या गळ्यामध्ये हार टाकला जातोय. तुमचा जय जयकार केला जातोय आणि या सर्वांमध्ये तुम्हाला एक मोठीच्या मोठी हिरे जडित, डायमंड जडित अशी एक मोठी ट्रॉफी तुमच्या हातामध्ये दिली जातीये. तुमचे शेकडो असे कॅमेरामध्ये तुमचे फोटो छापले जात आहेत, तुमच्या नावाचा जय जयकार केला जातोय. किती ग्रेट फिलिंग आहे ह्या, किती सुंदर कल्पना आहे तुमची, किती प्रामाणिकपणा तुमच्या चेहऱ्यावरून झळकत आहे, तुमच्या त्या स्माइल मध्ये झळकत आहे. आणि तुमची पत्नी तुमच्या बाजूला उभं राहून तुमच्याकडे गर्वाने, कौतुकाने बघतीये. हे परमेश्वरा, काय पती, काय माझ्या आयुष्यामध्ये हा माझा साथीदार निवडून दिलायस. मी भाग्यवान समजते ती स्वतःला. तुमच्या बाजूला तुमचे आई वडील उभे आहेत. त्या आई वडिलांनी आयुष्यभर जे काही कष्ट केलेले आहेत, अर्ध पोटी ते काही झोपलेले आहेत, ज्यांनी एक एक रुपया जोडून तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला शिक्षण दिलं, लहानाचं मोठं केलं, ते वडील तुमच्याकडे अभिमानाने बघतायत, ती आई तुमच्याकडे अभिमानाने बघतीये आणि परमेश्वराला प्रार्थना करतीये, हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा मनुष्य जन्माला मला जन्म घालशील त्यावेळी माझ्या पोटी हाच रत्न जन्माला घालशील रे देवा.
काय अभिमान आहे तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर. किती सुंदर म्हणजे ही कल्पना आहे की तुमचे आई वडील तुमच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करतायत. वाव, यापेक्षा मोठं सुख आपण आई वडिलांना काय देऊ शकतो माझ्या मित्रांनो. ही इतकी सुंदर कल्पना आणि ह्या सुंदर विश्वामध्ये आपण सगळ्यांच्या स्वप्नांना आकार देत देत स्वतःच्या सुद्धा स्वप्नांना डायमंडचा आकार दिलेला आहे. वाव, ग्रेट. किती सुंदर फील आहे. फील करा, तुम्ही डायमंड आहात. फील करा आणि दोन्ही हात जोडा. दोन्ही हात जोडा. हातांचं घर्षण करा. एकामेकांना हाताचं घर्षण करा. तिथे पॉझिटिव्ह एनर्जी तयार करा. त्या पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही हाताची उंचळी तयार करून डोळ्यावर ठेवा. त्या हातातून आलेली एनर्जी पूर्ण तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या डोळ्यांच्या, तुमच्या रोमरंध्रांच्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. वाव, त्यात डोळे उघडा. अलगद डोळे उघडा. बघा बघा, तुम्ही जे आता गोल सेट केलेलं होतं, जे अचीव करायला तुम्ही निघालेले होतात, ते आजच तुम्ही प्राप्त केलेलं आहे. आता फक्त डायमंडचा रिवॉर्ड, डायमंडची ट्रॉफी, डायमंडचा सन्मान घेण्यासाठी जो काही वेळ तुम्हाला लागणार आहे, ते फक्त आता प्रोसेस बाकी आहे. आता फक्त प्रोसेस बाकी आहे. आपण ते अचीव केलेलं आहे. वाव, सुंदर. आणि हे आपण करू शकतो. 100% करू शकतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बघा किती सुंदर कल्पना आहे मित्रांनो. जग जिंकणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आपण काही करू शकतो, जे आपण करू शकतो. आपण काही अचीव करू शकतो. फक्त ते पॉझिटिव्ह एनर्जीने ठरवणं हे गरजेचं असतं. येते लक्षामध्ये? येस सर. आज आपण जिंकलेलो आहोत. कधीतरी आपण मनातून एक इच्छा व्यक्त केलेली असते, मला एक घर घ्यायचंय. माझं घर 2 BHK असावं. माझं घरामध्ये असं एक फर्निचर असावं. माझं घर माझ्या सिटीतल्या सुंदर एरियामध्ये असावं. आणि आपण ती कल्पना मनाशी गाठ बांधलेली असते. आणि मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही मनामध्ये ही गाठ बांधता, त्याच दिवशी तुमचं घर हे घर झालेलं असतं. आता ते घर अचीव करण्यासाठी जो काही वेळ द्यायचा असतो, ती म्हणजे तुमची एक प्रोसेस असते. कधीतरी कोणीतरी तुमच्यापैकी एखाद्याने इच्छा व्यक्त केली असेल की मला एक 2 व्हीलर घ्यायची आहे. तुम्ही मित्राच्या गाडीकडे बघितलं, तुम्हाला वाटलं मला एक स्प्लेंडर गाडी घ्यायची आहे. तुम्ही मित्राच्या गाडीकडे बघितलं, तुम्हाला वाटलं मला एक युनिकॉर्न घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या अपलाईनच्या गाडीकडे बघितलं, तुम्हाला वाटलं की मला ब्रेझा, क्रेटा किंवा मला फॉर्च्युनर घ्यायची आहे. तुम्ही ज्या दिवशी हे ठरवता की मला ही वस्तू घ्यायची आहे, त्याच दिवशी ती वस्तू तुमची झालेली असते. त्याच दिवशी. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये जिथे कुठे फिरत असता, तिथे तिथे तुम्हाला तीच वस्तू दिसते, ज्या वस्तूबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह कल्पना केलेली असते. तुम्ही जर मनामध्ये आणलं असेल की मला युनिकॉर्न घ्यायची आहे, तर तुम्हाला रस्त्यावर चालत असताना युनिकॉर्न गाडी दिसते. तुम्ही सिग्नलला थांबला, तुम्हाला युनिकॉर्न गाडी दिसते. तुम्ही पार्किंगला गाडी लावली, तुम्हाला शेजारी युनिकॉर्नच दिसते. म्हणजे तुम्ही जी कल्पना करता, ही कल्पनाच पॉझिटिव्ह असते. म्हणून तीच वस्तू तुम्हाला वारंवार दिसत असते. ही पॉझिटिव्ह कल्पना, हा पॉझिटिव्ह थॉटच तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत घेऊन जात असतो.
त्यामुळे आजपासून एकच गोष्ट, तुम्ही रोज झोपेतनं उठल्याबरोबर मी डायमंड आहे, मी करोडपती आहे, मी करोडो लोकांच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी आहे, मला करोडो लोकांचं आरोग्य दुरुस्त करायचं आहे, मला करोडो लोकांना करोडपती बनवायचं आहे, याच भावनेच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. रात्री झोपत असताना हेच 5 वाक्य बोलायचंय. मी डायमंड आहे, मी करोडपती आहे, मी निरोगी आहे आणि मला करोडो लोकांना निरोगी बनवायचंय आणि करोडो लोकांना मला करोडपती बनवायचं. या 5 गोष्टी रोज मनामध्ये आणायच्या, सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी. या 5 पॉझिटिव्ह गोष्टींनी तुमच्या आयुष्याची सुरुवात करायची. मी तुम्हाला खात्री देतो, पुढच्या 6 महिन्यामध्ये हे जे 200 लोक मला ऐकतायत ना, हे 200चे 200 लोक डायमंड बनू शकतात. एक पॉझिटिव्ह गोष्ट, तुमचे विचारच तुम्हाला मोठे बनवतात. तर मी अशी कल्पना करतो की तुम्ही सर्वजण आजपासून तुमच्या आयुष्याची सुरुवात पॉझिटिव्हच करणार आहात. तर सगळ्यांनी आपल्या हृदयावर हात ठेवायचाय, उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचाय आणि आज प्रण करायचंय, आज स्वतःला वचन द्यायचंय. मी जे बोलणार आहे माझ्या मागे मागे तुम्हाला ते वाक्य बोलायचे आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वांना माफ केलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात सर्वांना माफ केलेलं आहे. मी यानंतर कोणाचाही द्वेष करणार नाही. मी यानंतर कोणाचाही द्वेष करणार नाही. मी शुद्ध आणि सात्विक भावनेने सगळ्यांकडे बघेन. मी शुद्ध आणि सात्विक भावनेने सगळ्यांकडे बघेन. मी डायमंड आहे. मला मी करोडपती आहे. मी करोडपती आहे. आधीच लोक बोलतायत, बाकीचे लोक बोलत नाहीयेत बहुतेक, सगळेजण, कारण कोणाचे व्हिडिओ दिसत नाहीयेत. मी करोडपती आहे. मी करोडपती आहे. मी करोडपती आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. मला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला निरोगी बनवायचं आहे. मला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला निरोगी बनवायचं आहे. वाव. मला माझ्या सोबत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला करोडपती बनवायचं आहे. बनवायचं आहे. वाव. आणि शेवटचं वाक्य, मी माझ्या अपलाईनचा, माझ्या गुरुचा आदर करेन. थँक्यू. तुम्ही ग्रेट लोक आहात, तुम्ही खूप चांगले लोक आहात. तुमच्यामुळे आज डॉक्टर भारत राठोड या सर्वसामान्य डॉक्टर आणि ओपीडीत 24 तास बसणाऱ्या माणसाला समर्थ सक्सेस लाईफ मध्ये सर्वात उंच पदावरती कोहिनूर लेवलला जाता आलं. मित्रांनो, कदाचित तुम्ही नसते तर आज डॉक्टर भारत राठोड हे कोहिनूर डॉक्टर भारत राठोड होऊ शकले नसते. कदाचित मी लखपती नक्कीच झालो असतो, पण मी करोडपती डॉक्टर भारत राठोड जर झालो असेल तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने, तुमच्या सर्वांच्या मेहनतीने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेलो आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा या गुरुपौर्णिमेला अशा शुभेच्छा देतो की तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख, समृद्धी, आरोग्य आणि धनसंपदा तुम्हाला लाभो. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, दारिद्र्य आणि तुमच्या सगळ्या वेदना विलीन हो आणि या पंचमहाभूतातनं फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे स्त्रोत हो. आणि पुढच्या येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या समोर जे लोक आज अवेलेबल आहेत
आणि जी लोक त्यांच्या टीम मध्ये आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये करोडपती बनण्याचं आणि डायमंड बनण्याचं त्यांना भाग्य लाभो अशा अनेक शुभेच्छा देऊन मी इथेच विराम घेतो. जय श्री स्वामी समर्थ. जय जय सलेम.